जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 254. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ह्या श्रीराम सीता लीलेमधून त्यांच्या चरणी आमचा चित्त लय पावो, त्या चित्तामध्ये चरणद्वयांशिवाय, त्यांच्या नामाशिवाय इतर कोणताही विषय न राहो, या प्रार्थनेसह आजच्या भागाला सुरुवात करूया. श्रीराम रावण युद्ध चालू आहे आणि त्यामध्ये रावणाकडच्या सर्व राक्षसांचा नाश श्रीरामांच्या बाणांनी झाला आहे हे आपण बघितलं. ज्यावेळी भगवंत आपल्या बाजूनं असतात त्यावेळेला विश्वास, श्रद्धा, निष्ठा आणि त्याही पलीकडे जाऊन अनन्य शरणागती हा भक्तांचा स्थायी भाव असतो. सर्व वानरं आणि अस्वल राक्षसवीरांपेक्षा लौकिकार्थानं थोडी कमी ताकदीची जरी असली किंवा आम्हाला वाटली तरी राक्षसवीरांपेक्षा अनंत पटींनी त्यांचं बळ होतं केवळ एका श्रीराम कृपा कटाक्षामुळे. असंही म्हणता येईल की धर्मसंगत बाजूनं लढल्यामुळे, जसं महाभारतात तसंच इथे. त्यामुळे ह्या सर्व वानरवीरांना, अस्वलवीरांना श्रीरामांची साथ होती, त्यांचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे सर्व राक्षसवीरांना श्रीरामांसोबतच लढून त्यांनी जर्जर केलं आहे. आणि रावण विचार करतोय आता मी एकटाच उरलो आहे, त्यामुळे आता काहीतरी माया करावी. अभिमान कसा असतो पहा. आमचे महाराज नुकत्याच प्रवचनामध्ये म्हणालेत, अभिमान हा हरडीसारखा असतो. म्हणजे कधी ना कधी कुठं ना कुठं तो डोकं वर काढतोच. म्हणजे कितीही विपरीत प्रसंग आला तरीसुद्धा मी करीन, मी अमुक केलं होतं, किंवा माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये इतकी बुद्धी आहे, मी जे समजतोय तेच बरोबर आहे, ह्या सर्व गोष्टी आमचा अभिमान दर्शवतात. आणि त्यामुळे विनाशकाल आला असतानासुद्धा, मृत्यूच्या काळाच्या जबड्यात असतानासुद्धा रावणाला विवेक सुचत नाही आहे. खरं बघता आमच्यापैकी प्रत्येक जीवच काळाच्या जबड्यात आहे, नाही का? कधी काळ येईल आणि तो क्षण शेवटचा असेल आपल्याला माहीत आहे का? जर नाही, आणि तरीसुद्धा जर आम्ही मी करतो, मी करते, किंवा माझ्यात बल आहे आणि मी म्हणेन तसं झालं पाहिजे, लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, काहीही झालं तरी मला डावललं गेलं नाही पाहिजे, मी माझ्यासाठी जगलं पाहिजे वगैरे, ही सर्व वचनं जी आम्ही दिवसात अनेक वेळा स्वतःशी बोलत असतो, त्या वचनांचं फोल पण तो अखेरचा क्षण आल्याशिवाय कळत नाही. पण संत आम्हाला सांगतात प्रत्येकच क्षण अखेरचा आहे असं समजून तुम्ही का चालत नाही? रावणाला तर इथं माहीत आहे की मी मृत्यूच्या जबड्यात आहे, तरीसुद्धा अभिमान काही केल्या क्षीण होत नाही आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला असा अभिमान शिगेला पोहोचतो त्यावेळी प्रभूंना संहार करणं भाग पडतं. त्यामुळे रावणानं माया करायची ठरवली. ह्या मायाधीशासमोर, जी माया त्यांच्या भ्रुकुटीच्या इशाऱ्यावर तिन्ही भुवनांना नाचवते, त्या मायाधीशांसमोर आता हा रावण माया करून युद्ध करणार आहे. त्यामुळे पण होतं काय की जसं आपण अगोदर देखील म्हटलं विभीषणाच्या वेळेला, की विभीषण गीतेच्या अगोदर, की त्वत्सुख सुखित्वम हा भाव भक्तांचा असल्यामुळे प्रभूंना मदत व्हावी या दृष्टीनं, प्रभूंना सहाय्यभूत आपण ठरावं, काही प्रभूंची सेवा व्हावी यासाठी अनंत जीव प्रभूंच्या सेवेमध्ये कार्यरत असतात.
जे शुद्ध जीव आहेत, जे शुद्ध होऊ इच्छिणारे आहेत, ते सर्व या सेवाभावालाच हृदयाशी घट्ट धरतात. आणि म्हणून इथे देवांनी बघितलं, काय बघितलं त्याचं वर्णन आज तुलसीदास सुरुवातीला करतायत, ते आपण बघूया. म्हणाले, देवन प्रभु ही पया दे देखा, उपजा उर अति क्षोभ विशेषा, सुरपती निज रथ तुरत पठावा, हर्ष सहित मातली लयावा, तेज पुंज रथ दिव्य अनुपा, हर्षि चढ़े कोसलपुर भूपा, चंचल तुरग मनोहर चारी, अजर अमर मन समगतिकारी. देवांनी बघितलं की श्रीराम पायी युद्ध करतायत, पायांवरच ते रथामध्ये बसलेले नाहीत. हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना मनातून दुःख वाटलं, बरं का. आणि तेव्हा इंद्रानं त्वरित आपला रथ श्रीरामांकडे पाठवला आणि इंद्राचा सारथी, त्याच्या रथाचा सारथी मातली हा अतिशय आनंदानं हा रथ घेऊन प्रभूंकडे आलाय. आणि इंद्रानं पाठवलाय आणि कशासाठी पाठवलाय, तो शुद्ध भाव बघून त्या दिव्य अनुपम आणि तेजोमय तेजपुंज अशा रथावर कोसलपूर राजे श्रीराम अत्यानंदानं चढलेत. चपळ, अत्यंत सुंदर, अजर अमर आणि मनाच्या वेगानं चालणारे असे द्रुतगतीचे 4 देवलोकीचे घोडे त्या इंद्राच्या रथाला जुंपलेले होते. आणि जेव्हा रघुनाथांना रथावर आरूढ झालेलं बघितलं तेव्हा, रथारूढ रघुनाथ ही देखी, धाये कपि बलु पाई विशेषी, सही न जाई कपिन कई मारी, तब रावण माया विस्तारी. रघुनाथ आता रथावर आरूढ झाले ते बघून सर्व वानरांना सुद्धा एक प्रकारे बळ आलं आणि ते सुद्धा धावून गेले रावणावर, बरं का. आणि त्या वानरांचा असा मारा होता की तो सुद्धा रावणाला सहन होत नव्हता. आणि मग आपल्या मायेचा विस्तार रावणानं केलाय, मायावीपणाचा विस्तार रावणानं केलाय. आणि काय केला तो विस्तार, कसं केलं रावणानं, त्याचं वर्णन करतायत. सो माया रघुबीर हिवाची, लक्ष्मण कपिन सोमानी साची, देखी कपिन निसाचर अनी, अनुज सहित बहु कोसल धनी. बहुराम लक्ष्मण देखी मरकट, भालू मन अति अपडरे, जनु चित्र लिखित समेत लक्ष्मण, जह सोतः चित वही खरे, निज सेन चकित बिलोकी हसी सर, चाप सजी कोसल धनी, माया हरी हरी निमिष महु हर्षी, सकल मरकट अनी. त्या मायेचा, त्या मायावीपणानं जो आपला विस्तार रावणानं केला आहे त्या युद्धभूमीवर, तिचा परिणाम फक्त रघुनाथांवर झाला नाही, कसा होणार नाही का, पण सर्व वानर आणि लक्ष्मणाला सुद्धा ती माया खरी वाटली. आणि काय झालं त्या मायेनं, तर वानरांना राक्षस सेनेमध्ये लक्ष्मणासह अनेक राम दिसू लागले. त्या राक्षस सेनेमध्येच राम लक्ष्मण सगळीकडे दिसावेत असा त्या मायेचा प्रादुर्भाव रावणानं केला, बरं का. आणि असे बरेच राम लक्ष्मण बघून ही अस्वल आणि वानरं घाबरली. त्या मायेमुळे लक्ष्मणासह सर्व श्रीराम सेना चित्रात रेखाटल्याप्रमाणे स्तब्ध झाली आणि आपली सेना भयभीत झाली आहे हे बघितलं श्रीरामांनी. आणि काय केलं, माया हरी हरी, काय सुंदर वाक्य शब्दरचना केली आहे पहा तुलसीदासांनी. म्हणाले की
कसे आहेत हे हरी? दुःखाचं हरण करणारे, नाही का? त्यामुळे दुःखाचे हरण करणारे हे श्रीहरी भगवान धनुष्यावर बाण चढवला त्यांनी आणि क्षणार्धात सर्व माया हरण केली. माया हरी हरी, दुसरा हरी म्हणजे श्रीराम, आणि माया हरी म्हणजे हरून घेतली, तिचं हरण केलं मायेचं. आणि हे बघून सर्व वानरसेना आनंदून गेली. आणि मग श्रीराम काय म्हणाले? बहुरी राम सब तन चितई, बोले बचन गंभीर, द्वंद्व युद्ध देखहु सकल, श्रमित भये अतिमीर. सर्वांकडे पाहात अतिशय गंभीरपणानं श्रीराम म्हणतायत आता की हे वीरांनो, तुम्ही सर्व थकला आहात, त्यामुळे आता माझं आणि रावणाचं द्वंद्व युद्ध बघा. असं म्हणून अस कही रथ रघुनाथ चलावा, विप्रचरण पंकज सिरुनावा, तब लंकेश क्रोध उरछावा, गर्जत तर्जत सन्मुख धावा, जीते हुजे भट संजुग माही, सुनु तापस मैं तिन्ह सम नाही, रावण नाम जगत जस जाना, लोकप जाके बंदी खाना, खर दूषण विराध तुम मारा, बधेहु व्याध इव बाली बिचारा, निशिचरनी कर सुभट संघारे हो, कुंभकर्ण घन नादहि मारे हो, आजु बयरु सबुले उनिबाही, जौरन भूप भाजी नहीं जाही, आजु करऊँ खलु काल हवाले, परेहु कठिन रावण के पाले, सुनि दुर्बचन काल बस जाना, बिहसी बचन कह कृपा निधाना, सत्य सत्य सब तव प्रभुताई, जल्पसी जनि देखाऊ मनुसाई, जनि जल्पना करि सुज सुनासही, नीति सुनहि करहि क्षमा, संसार महपूरश त्रिविध पाटल, रसाल पनस समा, एक सुमन प्रद एक सुमन फल, एक फल ही केवल लागही, एक कहहि कहहि करहि अपर, एक करहि कहतन बागही. आहा, काय सुंदर सांगितलंय श्रीरामांनी. पहा, इथे म्हणतायत अगोदर की श्रीरामांनी आता जेव्हा सांगितलं की आता माझं आणि रावणाचं द्वंद्वयुद्ध बघा, तेव्हा विप्रवरांच्या चरणी, ऋषीमुनींच्या चरणी नमन करून श्रीरामांनी आपला रथ हाकला. तेव्हा रावणाच्या मनात क्रोध आला आणि गर्जना करत तो आव्हान देऊ लागला. म्हणतोय रावण, अरे तपस्व्या ऐक, तू युद्धामध्ये ज्या योद्ध्यांना जिंकलंयस त्यांच्यासारखा मला समजू नकोस. माझं नाव रावण आहे. रावण नाम जगत जस जाना. सबंध जगाला माझी कीर्ती माहिती आहे. लोकपालसुद्धा माझ्या कैदखान्यात पडलेत. तू खरं दूषण आणि विराधांना मारलंयस. बिचाऱ्या वालीचा एखाद्या पारध्याप्रमाणे, व्याधाप्रमाणे वध केलायस आणि मोठमोठ्या योद्ध्यांच्या समूहाचा संहार केलायस. कुंभकर्ण मेघनादाला सुद्धा मारलंयस. पण जर तू युद्धातून पळून गेला नाहीस तर मात्र आज हे सर्व वैर मी चुकतं करीन. आज मी नक्कीच तुला काळाच्या हाती सोपवीन. कारण लक्षात घे, परे हो कठीण रावण के पाले. तू कठोर अजिंक्य अशा रावणाशी तुझा सामना आहे आता. काय पहा कसं आहे, काळावर सत्ता गाजवणाऱ्या, किंबहुना काळ ज्यांच्यामुळे आहे त्या कालाधीश, कालातीत
अशा श्रीरामांना रावण सांगतोय मी तुला काळाच्या हाती सोपवीन. किती हास्यास्पद आहे. म्हणूनच रावणाचं हे दुर्वचन ऐकून आणि कालवशच झालाय तो आता, म्हणजे मृत्यूच्या जबड्यातच आहे हे समजून बिहसी बचन कह कृपा निधाना, हसत श्रीराम म्हणतायत, सर्व तुझा मोठेपणा तू जो सांगतोयस ना तो खरा आहे, पण आता फुकटचं बोलू नकोस. जल्पसी जनी देखाऊ मनुसाई, आता व्यर्थ बडबड करू नकोस आणि आपला पुरुषार्थ दाखव, असं श्रीराम म्हणाले. पुढे त्याला सांगतायत की व्यर्थ बडबडीनं सुंदर कीर्ती नष्ट होते, त्यामुळे ती घालवू नकोस. मला क्षमा कर, पण मी तुला नीती काय आहे ही सांगतो. काय पहा, प्रभू म्हणतायत कर ही क्षमा, की मला क्षमा कर, मी सांगू नये पण तुला नीती सांगतोय. काय? जगामध्ये 3 प्रकारचे पुरुष असतात सांगतायत श्रीराम. पहिला प्रकार गुलाबासारखे असतात, दुसरा प्रकार आंब्यासारखे असतात आणि तिसरा प्रकार फणसासारखे असतात म्हणतायत. गुलाबासारखे जे असतात लोक ते फुलं देतात, आंब्यासारखे असतात ते फुलं आणि फळं देतात, आणि तिसरा फणसासारखे जे असतात ते फक्त फळं देतात. म्हणजे काय? गुलाब फक्त फुलं देतो, त्याप्रमाणे पहिल्या प्रकारचे पुरुष जे असतात ते केवळ बोलतात पण करत काही नाहीत. वाक फुलं उधळतात एक प्रकारे, नाही का? म्हणजे फक्त बोलण्याची फुलं उधळतात गुलाबासारखी, पण करत काही नाहीत, म्हणजे फळ काही मिळत नाही त्याला, नाही का? दुसऱ्या आंब्यासारखे का? तर फुलं आणि फळं दोन्ही देतो ना आंबा, मोहर असतो ना आंब्याचा, तसं की दुसरे लोक बोलतात सुद्धा आणि करतात सुद्धा, बोलून सुद्धा दाखवतात सत्कर्म आणि ते करतात सुद्धा. आणि तिसरे जे आहेत ते फक्त करतात, बोलून दाखवत नाहीत. म्हणजे फणसासारखी जी माणसं आहेत ती सर्वोच्च, ती सर्वात शुद्ध सत्वगुणी, असं श्रीरामांना सांगायचं आहे. जे काही करायचं आहे ते करावं, त्याबद्दल बोलू नये, असं एक प्रकारे श्रीराम इथे सांगतायत. आणि हे ऐकून राम बचन सुनी बिहसा, मोहि सिखावत ज्ञान, बयरु करत नहीं तब डरे, अब लागे प्रिय प्राण. जोरानं हसू लागला श्रीरामांचं हे नीतियुक्त बोलणं ऐकून रावण, आणि म्हणतोय मला शिकवतोस, माझ्याशी वैर करताना तुला भीती वाटली नाही आणि आता जीव प्रिय वाटू लागला का? म्हणजे श्रीरामांच्या या नीतियुक्त बोलण्याचा विपरीत अर्थ रावणानं केला. असंच होत असतं पहा. खरा अर्थ संत सत्पुरुषांचा कळायला सुद्धा अंतःशुद्धी लागते. महाराज म्हणतातच अनेक ठिकाणी, नाही का? कारण खरं तर अजिबात कळलं नाही ना ते फार चांगलं असतं, पण जर विपरीत कळलं तर त्याच्या इतकं हानिकारक दुसरं काही नसतं. परमार्थ मार्गामध्ये मुख्यतः, खरं तर प्रपंचात सुद्धा, पण प्रपंचापेक्षा परमार्थ हा अत्युच्च ध्येयाकडे वाटचाल करवणारा असल्यामुळे तिथे जर विपरीत अर्थ करून आम्ही संत सत्पुरुषांच्या सांगण्याचा विपरीत धारणा करून बसलो तर त्याचा संस्कार इतका दृढ होतो की तो घालवणं अत्यंत कठीण होऊन बसतं. म्हणून भाऊसाहेब केतकर म्हणायचे पहा, महाराजांच्या बोलण्याचा अर्थ करू नये, जे ते सांगतात तसंच्या तसं करावं. आज आम्हाला अर्थ लावण्याची फार सवय लागली आहे. अनेक संत आम्हाला सांगतात. काय होतं, आम्ही लौकिकामध्ये जज करण्याची सवय लागते आम्हाला. एखादा माणूस बोलला चालला, हा समाव कलियुगाचा एक अत्यंत भयंकर परिणाम आहे, जजमेंट. एखादी व्यक्ती जे करते त्यावरून ती कशी आहे, त्याला हिंदीमध्ये जसं आपण आंकना म्हणतो, त्याचं आकलन करणं, तसं ते आकलन करण्याकडे, त्याचं जजमेंट करण्याकडे आमचा कल असतो. आणि त्यामुळे ते जजमेंट जे असतं ते आमच्या मनाला अनुसरून आम्ही करतो. त्याचा
होरा काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे हे समजून न घेता किंवा त्याला खरं काय सांगायचे त्याच्यातून हे समजून न घेता जर आम्ही आमच्या मनाप्रमाणे त्याचा अर्थ केला, त्याच्यावर एक टिप्पणी करो अथवा न करो, पण आम्ही एक प्रकारे ते समजलो, तर त्याप्रमाणे जर आम्ही चालायला लागलो तर ते हानिकारक होतं. म्हणून नेहमी संत सत्पुरुषांच्या वचनांचा, त्यांच्या साध्या साध्या बोलण्याचा अर्थ करताना अत्यंत शुद्ध बुद्धीनं त्यांना शरण जाऊन की मला ह्याचा अर्थ समजावून सांगा असं आतमध्ये त्यांच्याकडे स्मरण करून त्यांच्याजवळ विनवणी करून मग त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. याला महाराज परमार्थ समजून करणं म्हणतात. आज परमार्थाबद्दल इतक्या विपरीत कल्पना ज्या आहेत, म्हणून आमचे महाराज म्हणाले आधी परमार्थ आहे काय समजून घेण्यासाठी आधी तो काय नाही ते समजून घ्या. आणि ह्या रावणाच्या उदाहरणामधून हे आम्हाला तुलसीदास सांगतायत की अशुद्ध बुद्धी, तामसिक राजसिक बुद्धी कसा भगवंतांच्या बोलण्याचा सुद्धा विपरीत अर्थ करू शकते. आज श्रीराम चरित्राबद्दल असो, श्रीकृष्ण चरित्राबद्दल असो, इतके विपरीत अर्थ, इतके विपरीत त्याचे इंटरप्रिटेशन जगामध्ये आहेत आणि ते आम्ही आवडीनं वाचतो. म्हणजे ज्या आराध्याबद्दल आम्हाला सर्वोच्च आदर असावा त्या आराध्याच्या अस्तित्वाबद्दल ऐतिहासिक पुरावे आम्ही मागतो. म्हणजे कलियुगाचं अत्युच्च शिखर अजून खूप लांब आहे म्हणतात, अजून यायचंय, पण त्याची सुरुवात बालपणामध्येच ते असं आपली पाळंमुळं पसरवतंय. यावरून पुढे काय भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे आमच्या महाराजांनी सांगितलंय. त्यामुळेच फार फार सावध असणं जरूर आहे म्हणतात महाराज. सावधपणे शुद्ध बुद्धीनं, शुद्ध आचरणानं रामायणासारख्या ग्रंथांचं पठण, पालन, आचरण करणं आवश्यक आहे. आणि हे न केल्यामुळं रावणानं विपरीत अर्थ लावला आणि वाटतंय त्याला की प्रभू मला घाबरले. आणि त्यामुळे कही दुर्बचन क्रुद्ध दस कंधर कुलिस समान लागे छाडई सर नाना कारसिली मुख धाये दिसी अरुबी दिसी गगन मही छाये पावक सर छाडे रघुबीरा छन महु जरे निसाचर तीरा छाडी सीती प्रसक्त खिसी आई बान संग प्रभु फेरी चलाई. श्रीरामांना टोचून बोलतोय रावण आणि क्रुद्ध होऊन वज्रासारखे बाण सोडू लागला. अनेक ठिकाणी सबंध सर्व दिशांमध्ये आकाश पृथ्वी सगळीकडे त्याचे बाण पसरले. पण रघुनाथांनी एक अग्निबाण सोडला आणि त्या एका बाणानं रावणाचे सर्व बाण क्षणार्धात भस्मभूत झाले. आणि तेव्हा त्यानं चिडून तीव्र शक्ती सोडली, ती सुद्धा श्रीरामांनी एका बाणासरशी परतवून लावली. आता कसं हे युद्ध सुरू झालंय. कोटिन्ह चक्र त्रिशूल पबारे बिनु प्रयास प्रभु काटी निवारे निफल हो ही रावण सर कैसे खलके सकल मनोरथ जैसे तब सतबान सारथी मारेसी परे भूमि जय राम पुकारेसी राम कृपा करी सूत उठावा तब प्रभु परम क्रोध कहूँ पावा भय क्रुद्ध युद्ध विरुद्ध रघुपति तृण सायक कसमसे कोदंड धुनि अति चंड सुनि मनुजाद सब मारुत ग्रसे मंदोदरी उर कंप कंपति कमठ भू भूधर त्रसे चिक्कार
करहि दिग्गज दसन गही मही, देखी कौतुक सुर हसे। ताने उचाप श्रवण लगी, छाड़े बिसिख कराल। राम मार गन गन चले, लह लहात जनु ब्याल। चले बान सपच्छ जनु उर्गा, प्रथम ही हते सारथी तुरगा। रथ बिभंजी हति केतु पताका, गर्जा अति अंतर बल थाका। तुरत आन रथ चढ़ी खिसियाना, अस्त्र शस्त्र छाड़े सी विधि नाना। विफल हो ही सब उद्यमता के, जिमि पर द्रोह निरत मन साके। तब रावण 10 सूल चलावा, बाजी चारी मही मारी गिरावा। तुरग उठाई कोपी रघुनायक, खेची सरासन छाड़े सायक। रावण सिर सरोज बनचारी, चली रघुबीर सिली मुखधारी। 10 बाण भाल 10 मारे, निसरी गए चले रुधिर पनारे। स्रवत रुधिर धायवु बलवाना, प्रभु पुनि कृत धनु सरसंधाना। 30 तीर रघुबीर पबारे, भुजन ही समेत शीस मही पारे। काटतहि पुनि भये न बीने, राम बहोरी भुजा सिर चीने। प्रभु बहु बार बाहु सिर हये, कटत झटिति पुनि नूतन भये। पुनि पुनि प्रभु काटत भुज सीसा, अति कौतुकी कौशलाधीसा। रहे छाई नभ सिर अरु बाहु, मानहु अमित केतु अरु राहु। जनु राहु केतु अनेक नभ पथ, स्रवत सोनित धावहि। रघुबीर तीर प्रचंड लागहि, भूमि गिरनन पावहि। एक एक सर सिर निकर छेदे, नभ उड़त इमि सोहहि। जनु कोपि दिन कर कर निकर जह, तह बिधुन तुद पोहहि। जिमि जिमि प्रभु धरता सुसिर, तिमि तिमि होहि अपार। सेवत विषय बिबर्ध जिमि, नित नित नूतन मार। 10 मुख देखि सिर ढकई बाढ़ी, बिसरा मरन भई रिस गाढ़ी। गरजेउ मूढ़ महाभिमानी, धायबु 10 सरासन तानी। समर भूमि 10 कंधर कोप्यो, बरषि बाण रघुपति रथ तोप्यो। दंड एक रथ देखि न परेउ, जनु निहार महु दिनकर दुरेउ। हाहाकार सुर तब कीन्हा, तब प्रभु कोपिकार मुकलीन्हा। सरनिवारि रिपु के सिर काटे, तेदिसि बिदिसि गगन मही पाटे। काटे सिर नभ मारग धावहि, जय जय धुनि करि भय उपजावहि। कह लक्ष्मण सुग्रीव कपीसा, कह रघुबीर कौशलाधीसा।
कह राम कही सिरनि कर धाये, देखी मरकट भजी चले संधानी, धनु रघुबंस मनि हसी, सरनि सिर बेधे भले, सिर मालिका कर कालिका गही, बृंद बृंदधि महु मिली, करि रुधिर सरिम जनु मनहु, संग्राम बट पूजन चली। पुनि दस कंठ क्रुद्ध होई, छाड़ी शक्ति प्रचंड, चली विभीषण सन्मुख, मनहु काल कर दंड। तुलसीदासांनी राम रावण युद्धाचं म्हणजे खरं तर श्रीराम युद्ध लीलेचं वर्णन केलंय. त्यामुळे म्हणतायत की रावण अनेक प्रकारची चक्र त्रिशूळ श्रीरामांवर टाकू लागला. प्रभू अतिशय सहजपणे विनासायास ते दूर करत होते आणि रावणाचे बाण दुष्ट माणसाच्या मनोरथांप्रमाणे निष्फळ होत होते म्हटलंय. खलके सकल मनोरथ जैसे, निफल हो ही रावण सर कैसे. त्यामुळे रावणाचे बाण खल जे लोक असतात दुष्ट प्रवृत्तीचे, त्यांची सर्व मनोरथ निष्फळ होत असतात. कारण अंतःशुद्धी असेल तर भगवंतांचं सहाय्य मिळतं आणि जे दुष्ट असतात त्यांना सहाय्य मिळत नाही. त्यामुळेच रावणाचे बाण श्रीरामांच्या सहाय्याशिवाय निष्फळ जात होते. त्यामुळे श्रीरामांच्या सारथ्याला मात्र रावणानं 100 बाण मारले आणि श्रीरामांचा विजय असो असं म्हणत हा मातली युद्धभूमीवर खाली पडलाय. श्रीरामांनी कृपा करून त्याला उठवलं आणि तेव्हा मात्र प्रभू अत्यंत क्रोधित झालेत. शत्रू विरुद्ध क्रुद्ध झालेली त्यांची मुद्रा दिसतीये. त्यांचे भात्यातले बाण बाहेर पडण्यासाठी आसुसलेत जणू. धनुष्याचा प्रचंड टणत्कार प्रभूंचा ऐकून सर्व राक्षस भीतीग्रस्त झालेत. मंदोदरी माता उर कंप कंपती मंदोदरी. मंदोदरीच्या हृदयामध्ये कंप पावतोय, थरकाप होतोय तिच्या हृदयाचा. समुद्र, कासव, पृथ्वी, पर्वत सर्व घाबरलेत आणि दिग्गज पृथ्वीला दातांनी पकडून जणू चीत्कार करतायत. ही प्रभूंची लीला बघून सुर हसे, देव हसू लागले. धनुष्याला कानापर्यंत खेचून श्रीरामांनी भयंकर बाण सोडले आणि रावणाच्या सारथ्याला घोड्यांना मारून टाकलं. रथ मोडला, ध्वजा पताका खाली पाडल्या. तेव्हा रावणानं गर्जना केली, पण अंतर बल थाका. आतून मात्र त्याचं बळ क्षीण झालंय असं रावणाला जाणवत होतं. पण रावणच तो, त्यामुळे दुसऱ्या रथावर चढून पुन्हा शस्त्रास्त्रांचा मारा करू लागला. पण सर्व निष्फळ जात होतं. कसं? पुन्हा तुलसीदासांनी उपमा फार सुंदर, म्हणजे या युद्धामध्ये सुद्धा तुलसीदासांचा बोध, संत बोध हा काही क्षीण होत नाही. पहा, जिमी परद्रोह निरत मनसाके, म्हणजे या युद्धकांडामध्ये सुद्धा काय घ्यायचं ते आमच्यासाठी जिवंत ठेवलं आहे तुलसीदासांनी. मगाशी जसं म्हटलं तसं खलके मनोरथ पूर्ण होत नाहीत आणि इथं म्हणतायत ज्याच्या अंतःकरणात परद्रोहाचा, दुसऱ्याला त्रास व्हावा हा विचार असतो, त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. मग ते प्रपंचातले असोत वा परमार्थातले असोत. तेव्हा रावणानं 10 त्रिशूळ सोडले, रामांचे 4ही घोडे खाली पाडले. पण रामांनी पुन्हा त्या घोड्यांना उठवून पुन्हा बाण सोडलेत आणि रावणाच्या शिरामध्ये हे सर्व 10 बाण श्रीरामांनी त्याच्या डोक्यांना 10 बाण श्रीरामांनी मारले. रक्ताचे पाट वाहू लागलेत त्यामधून आणि असं ते रक्त वाहत असतानाच पुन्हा रावण धावून गेलाय प्रभूंवर. पण प्रभूंनी पुन्हा बाण लावून 30 बाण मारले आणि 20 भुजा आणि 10 शिरं रावणाची कापून टाकली. पण रावणाची शक्ती अशी होती, कसली शक्ती ते पुढे येईल, पण इथे सांगतायत की हात आणि शिरं कापली जाताच पुन्हा नव्यानं उगवतायत रावणाच्या मस्तकावर आणि धडावर. पुन्हा श्रीरामांनी भुजा शिरं कापून टाकावीत, पण पुन्हा नव्यानं जोडली जावीत असं सुरू होतं.
आणि का म्हणतायत असं, अति कौतुकी कोसला दिसा. श्रीराम लीला करतायत म्हणतायत सर्व देव, त्यामुळे कोसलपती श्रीरामांची ही लीला बघतायत. पण त्या लीलेमध्ये ही युद्धलीला आहे, वीररस लीला आहे, त्यामुळे आकाशामध्ये असंख्य केतू आणि राहू पसरले असावेत, त्याप्रमाणे तुटलेल्या रावणाच्या भुजा आणि त्याची मुंडकी पसरली होती. जणू असंख्य राहू केतू रक्त सांडत आकाशमार्गानं धावत असावेत आणि प्रचंड असे बाण रघुनाथांचे वरचेवर लागत असल्यामुळे ते जमिनीवर पडू शकत नसावेत असं सुरू होतं. आणि सूर्यकिरण क्रोधानं जणू राहूंना एका माळेत ओवत असावेत, त्याप्रमाणे ही तुटलेली मस्तक रावणाची एकेका बाणावर शोभत होती म्हणतात. आणि अशा रीतीनं प्रभूंची ही लीला सुरू आहे. पण जितकी रावणाची डोकी कापतायत तितकी ती वाढत होती. असंख्य मस्तकं त्याच्या धडावर पुन्हा उगवत होती जणू. आणि कशी ती ते सुद्धा पुन्हा तुलसीदासांनी रूपक दिलंय त्याला. सेवत विषय बिबर्धजिमी नित नित नूतन मारा. की विषयांचं सेवन करत गेल्यानं भोगेच्छा दिवसेंदिवस नव्यानं वाढत जाते. त्याप्रमाणे श्रीरामांनी ते ज्यानं भोगाची इच्छा करावी ते शिरच कापलं तरीसुद्धा ते पुन्हा भोगेच्छा वाढावी तसं नव्यानं वाढत होतं बरं का. आणि अशी ही आपली वाढती शिरांची संख्या बघून रावण जणू आपलं मरण विसरूनच गेला अत्यंत. कारण त्याला अजून अभिमान चढला की मला श्रीराम मारू शकत नाही आहेत. आणि अत्यंत क्रुद्ध झाला. पुन्हा गर्जना करून तो धावून गेला श्रीरामांवर. इतके बाण रावणानं सोडलेत की श्रीरामांचा रथ जणू त्यानं झाकून गेला. जसा धुक्यामध्ये सूर्य लपून जातो तसा रावणाच्या बाणांमध्ये एक खटकाभर रथ दिसेनासा झाला. आणि तेव्हा देवांनी हाहाकार करायला सुरुवात केली की प्रभू कुठं गेले. तेव्हा मात्र श्रीरामांनी पुन्हा क्रोधावेशानं धनुष्य उचललं आणि पुन्हा ते बाण बाजूला सारून रावणाची शिरं पुन्हा उडवली आणि सगळ्या दिशेला ती मस्तकं भरून टाकली. आकाशात ती शिरं धावत होती, जणू जय जय असं म्हणत भय उत्पन्न करत होती. त्या शिरांमधून आवाज येत होता. ती शिरं म्हणत होती रावणाची, लक्ष्मण सुग्रीव कुठे आहेत, कोसलपती रघुनाथ कुठे आहेत, राम कुठे आहे असं म्हणत ती शिरांच्या झुंडी त्या धावत होत्या बरं का. काय पहा, म्हणजे जसं आमचे महाराज म्हणाले ना, रावणाची विरोध भक्ती होती तसं त्याच्या मस्तकामध्ये म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये म्हणा, हृदयामध्ये म्हणा, मनामध्ये म्हणा, ती रामशत्रुता इतकी तीव्रपणे संचारलेली होती की प्रत्येक क्षणी अक्षरशः शिर कापल्यानंतर सुद्धा त्याचा विसर रावणाला पडला नव्हता. ह्याला विरोधभक्ती म्हणतात. फार अवघड आहे नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की रावणाला का मुक्ती दिली श्रीरामांनी. अर्थात तो पूर्वीचा जय-विजय प्रसंग वगैरे ते सगळं ठीक आहे, पण शत्रू होता ना, प्रत्यक्ष जगत जननीचं हरण करणारा होता. पण अखंड श्रीराम स्मरण होतं त्याचं, भाव कुठलाही असो, राम नाम त्याच्या मुखामध्ये होतं अखंड. पहा, ते कापलेलं शिरसुद्धा श्रीराम कुठे म्हणतंय. आणि हे बघून मात्र वानर पळून गेले आणि धनुष्य सज्ज करून रघुकुलभूषण श्रीरामांनी हसत हसत आपल्या बाणांनी त्या शिरांना पूर्णपणे वेधून टाकलं. म्हणजे हातामध्ये मुंडमाला घेऊन कालिका माता आमची जणू आपल्या सख्यांना घेऊन त्या रक्ताच्या नदीमध्ये स्नान करू लागली म्हटलंय. काय पहा, कालिका माता, तिचं स्मरण इथे तुलसीदासांनी केलंय. ही उग्र माता पराकोटीची प्रेमळसुद्धा आहे. हे ज्याला कळलं त्याला कसं परब्रह्मामध्ये सुष्ट आणि दुष्ट या दोन्हीचा उगम असतो हे कळतं. इथे हे बघण्याचं कारण नाही, पण इथे कालिका मातेचा उल्लेख तुलसीदासांनी केला आहे. त्यासाठी म्हटलं
आणि पुढे म्हणतायत की जणू संग्रामरूपी वटवृक्षाची पूजा करायला ही आमची कालिका माता निघाली आहे. बरं का. आणि हे झाल्यानंतर रावणानं काय केलं तर अत्यंत क्रुद्ध होऊन प्रचंड शक्ती सोडली. आणि कुणावर सोडली ती तर विभीषणासमोर. आणि जणू काळाचा दंड निघावा तशी ती शक्ती विभीषणासमोर आली. आणि ते श्रीरामांनी बघितलं. आवत देखी सक्ती अति घोरा, प्रणतारती भंजन पन मोरा. तुरत विभीषण पाछे मेला, सनमुख राम सहिउ सोईसेला. लागी सक्ती मूर्छा कछु भई, प्रभुकृत खेल सुरन बिकलई. देखी विभीषण प्रभु श्रम पायो, गही कर गदा क्रुद्ध होई धायो. रेकु भाग्य सठ मंद कुबुद्धे, तै सुर नर मुनि नाग बिरुद्धे. सादर शिव कहूँ शीस चढ़ाए, एक एक के कोटिन पाए. तेहि कारण खल अब लगे बचो, अब तब कालु शीस पर नाचो. राम विमुख सठ चहसी संपदा, अस कही हनेसी माछ उरगदा. उरमाझ गदा प्रहार घोर, कठोर लागत मही पर्यो. दस बदन सोनित स्रवत पुनि, संभारी धायो रिस भर्यो. द्वौ भिरे अति बल मल्ल युद्ध, विरुद्ध एकु एकहि हनै. रघुबीर बल दर्पित विभीषणु, घाली नहीं ताकहु गनै. उमा विभीषणु रावणहि, सनमुख चितव की काओ. सो अब भिरत काल जो, श्री रघुबीर प्रभाओ. देखा शमित विभीषणु भारी, धायवु हनुमान गिरिधारी. रथ तुरंग सारथी निपता, हृदय माझ तेहि मारे सिलाता. ठाढ़ रहा अति कंपित गाता, गयवु विभीषणु जह जन त्राता. पुनि रावण कपि हते उपचारी, चले गगन कपि पूछ पसारी. गहिसी पूछ कपि सहित उडाना, पुनि फिरि भिरेउ प्रबल हनुमाना. लरत आकाश जुगल समझोधा, एक ही एक हनत करि क्रोधा. सोहहि नभ छल बल बहु करही, कज्जल गिरि सुमेरु जनु लरही. बुद्धि बल निशिचर परई न पार्यो, तब मारुत सुत प्रभु संभार्यो. संभारी श्री रघुबीर धीर, पचारि कपि रावणु हन्यो. मही परत पुनि उठि लरत दे बन, जुगल कहु जय जय भन्यो. हनुमंत संकट देखी मरकट, भालु क्रोधातुर चले. रणमत रावण सकल सुभट, प्रचंड भुज बल नलमले. तब रघुबीर पचारे, धाये कीस प्रचंड. कपि बल प्रबल देखितेहि, कीन्ह प्रगट पाषंड.
जेव्हा अत्यंत भयानक शक्ती विभीषणावर सोडली रावणानं, तेव्हा श्रीरामांनी बघितलं आणि विचार केला, प्रणतारती भंजन पनमोरा, माझ्या शरणागताचं दुःख दूर करणं हे तर माझं ब्रीद आहे. त्यामुळे श्रीरामांनी पहा बरं त्वरित विभीषणाला आपल्या पाठीशी घातलंय आणि समोर येऊन ती शक्ती रावणानं सोडलेली स्वतः झेलली छातीवर. ती शक्ती लागल्यामुळे किंचितशी मूर्छा आली प्रभूंना आणि ही लीला त्यांनी करून दाखवली खरी, पण देव मात्र व्याकुळ झाले. आणि प्रभूंना त्रास आपल्यामुळे झाल्याचं बघून विभीषण अत्यंत क्रोधावेशानं गदा घेऊन रावणावर धावतोय आणि म्हणतोय, अरे अभाग्या मूर्खा, नीच आणि दुर्बुद्धीच्या रावणा, तू देव मनुष्य मुनी नाग सर्वांशी वैर केलंस, पण अत्यंत आदरानं शिवभगवानांना आपली शिरं अर्पण केलीस, त्यामुळे एकेका शिराच्या बदल्यात कोट्यवधी शिरं तुला मिळतायत आता. त्यामुळं हे दुष्टा तू आतापर्यंत वाचलायस, पण आता मात्र मृत्यू तुझ्या डोक्यावर जणू नृत्य करतोय. अरे मूर्खा, राम विन्मुख होऊन तुला कसलं सुख हवंय रे. असं म्हणून विभीषणानं रावणाच्या छातीच्या मध्यभागी गदा मारली. छातीच्या मध्यभागी विभीषणाच्या कठोर गदेचा प्रहार होताच रावण पडलाय जमिनीवर. 10ही मुखांमधून रक्त वाहतंय. स्वतःला सावरून पुन्हा विभीषणावर धावून गेलाय आणि दोघे भिडलेत एकमेकांना. मल्लयुद्ध सुरू झालंय आणि रघुनाथांच्या बळाच्या पाठिंब्यावर अत्यंत अभिमानानं विभीषणानं कसपटा समान सुद्धा रावणाला मानलं नाही. इतकं तुच्छ मानून विभीषण भिडलाय रावणाला. आणि शिवभगवान हे बघून विभीषण रावणाला भिडलाय हे बघून उमा मातेला सांगतायत की, हे उमा, विभीषण कधीतरी रावणापुढे डोळे वर करून तरी बघू शकत होता का? चितव की काऊ, पण आता तोच प्रत्यक्ष काळाप्रमाणे त्याच्याशी भिडलाय. हा माझ्या रघुनाथांचा प्रभाव आहे, जो श्री रघुबीर प्रभाव. आणि हे झाल्यानंतर मात्र विभीषण खूप थकलाय हे बघून हनुमंत पर्वत उचलून धावून गेलेत. त्या पर्वतानं रावणाचा रथ, घोडे, सारथी यांचा संहार करून हनुमंतांनी रावणाच्या छातीवर जोरानं लाथ मारली. रावण उभा आहे, पण त्या लाथेनं प्रत्यक्ष कपिश्रेष्ठांच्या थरथरू लागलं अंग त्याचं. विभीषण पुन्हा श्रीरामांजवळ गेलेत आणि रावणानं आव्हान देत आता हनुमंताला मारायला सुरुवात केली. पण आपली शेपटी पसरून हनुमंत आकाशात निघून गेलेत. रावणानं आता त्यांची शेपटी धरली आणि तेव्हा मात्र हनुमंत रावणाला घेऊनच आकाशात उडालेत. मग मागं वळून पुन्हा महावीर हनुमंत रावणाशी भिडलेत. अत्यंत क्रोधानं हे दोन्ही समसमान योद्धे म्हटलंय. बळाच्या तुलनेत असं म्हणायचं असावं तुलसीदासांना, पण हनुमंतांच्या बलाची तुलना कुणाशी बरं होऊ शकेल, नाही का? त्यामुळे इथे मात्र युद्धभूमीवर कपट वापरत, बळाचा वापर करत हे दोघे आकाशात असे शोभून दिसतायत, जणू रावणाचं कपट म्हणजे काजळाचा पर्वत असावा. तो काजळाचा पर्वत हा सुमेरू पर्वताशी लढत असावा असं दिसत होतं. आणि काहीही करून हनुमंतांच्या बुद्धिचातुर्यानं आणि बळानं दोन्हीनं काही हा राक्षस पडेना हे बघून हनुमंतांनी प्रभूंचं स्मरण केलं. काय गोड लिहिलंय पहा तुलसीदासांनी. हनुमंतांना प्रभू स्मरण केलं म्हणणंच खरं खूप धाडसाचं आहे. प्रभू स्मरणाशिवाय जे काहीच करत नाहीत त्यांनी प्रभू स्मरण केलं म्हणजे त्यामध्ये खरं आर्त भावामध्ये वृद्धी अशा अर्थानं ते असावं. पण इथे रघुनाथांचं स्मरण करताच पुन्हा आव्हान देऊन हनुमंतांनी रावणाला मारलं. दोघे जमिनीवर पडत होते, पुन्हा उठून लढत होते. दोघांचा जय जयकार देव करतायत. आणि हनुमंतांवर संकट आलेलं बघून सर्व वानरं आणि अस्वलसुद्धा क्रोधावेशानं धावली. पण युद्धाच्या मदानं जणू उन्मत्त झालेल्या रावणानं या सर्व योद्ध्यांना आपल्या बाहुबलावर परास्त केलंय. आणि नंतर मात्र श्रीरामांनी हाक मारली,
आणि त्यामुळे हे सर्व प्रचंड वानर धावले आणि त्या वानरांची प्रबळ सेना बघून रावणानं माया करायला सुरुवात केली. अत्यंत मायावी आहे रावण, त्यामुळे त्याच्या मायेला तोंड देणं ह्या सर्व वानरवीरांना फार अवघड जाऊ लागलं. आणि त्यानंतर कशी माया केली आणि रघुनाथांनी पुढे काय केलं हा भाग येईल. आणि श्रीराम रावणाचा अंत कसा करतायत ह्याचं विवेचन तुलसीदास करतील, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.